नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या निराधार बांधवांसाठी अत्यंत आनंदाची अशी चांगली बातमी आलेली आहे. पाहू शकता आजचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे बजेट महाराष्ट्र शासनाचं, या बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी घोषणा जी आहे अनुदान वाढी संदर्भातली घोषणा ही जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण विस्तारित माहिती जाणून घेऊयात. या योजनेअंतर्गत निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे असे लाभार्थी असतील, सगळ्या लाभार्थ्यांसाठी नक्की बजेटमध्ये काय काय घोषणा करण्यात आली आहेत, कोणत्या लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढ झाली आहे, सगळी माहिती जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ असून लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब सुद्धा करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा पेन्शन वाढ, अनुदान वाढ संदर्भातली माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. कोणत्या लाभार्थ्यांसाठी काय काय घोषणा करण्यात आली आहे, कशा पद्धतीने अनुदान वाढ होणार आहे बजेटमध्ये, नक्की दिव्यांग बांधवांसाठी आणि निराधार बांधवांसाठी नक्की काय आहे, सुरुवात करूयात. पाहू शकता महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत या योजनांमध्ये अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय ही घोषणा झाली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2026 मध्ये आर्थिक बजेट 2026 मध्ये माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजनांसाठी मासिक अनुदान 1500 वरून 2000 रुपये करण्याची जी घोषणा आहे, महत्त्वाची घोषणा ही करण्यात आली आहे. या वाढीचा लाभ जो आहे संजय गांधी निराधार योजना म्हणजे आतापर्यंत त्यांना 1500 रुपये मिळत होते, त्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. या वाढीचा लाभ जो आहे संजय गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर याआधीच्या तुलनेमध्ये सुमारे 33% अधिक आर्थिक मदत आता लाभार्थ्यांना मिळणार आहे अशी अपेक्षा, त्याचबरोबर असं निवेदन, त्याचबरोबर सगळ्या निराधार बांधवांची अशी अपेक्षा होती की त्यांचं जे यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी ज्या पद्धतीने पेन्शन वाढ, अनुदान वाढ झाली होती तशीच अनुदान वाढ बाकी निराधार बांधव असतील, विधवा महिला, श्रावणबाळ असेल, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा करावी. आणि त्याचंच पाहू शकता या पद्धतीने पेन्शन वाढ ही करण्यात आली आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यात आता मदत होणार आहे. त्याचबरोबर या अगोदर दिव्यांग बांधवांसाठी बजेटमध्ये काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. तर दिव्यांग व्यक्तींसाठी 1% निधी आरक्षण कायम आहे. या अगोदर पाहू शकता जो निर्णय घेतला होता तो निर्णय दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा आर्थिक बजेटमध्ये, आर्थिक अधिवेशनामध्ये यावेळेच्या हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी वार्षिक निधीपैकी 1% निधी, संपूर्ण राज्यभराच्या जो निधी आहे 1% निधी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय हा अर्थसंकल्पामध्ये कायम ठेवण्यात आला आहे. जो या अगोदर होता तसाच नियम आत्ता सुद्धा पुढे राहणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर यामुळे विभागीय बजेटमधील ठराविक हिस्सा हा दिव्यांगांच्या योजनावर खर्च होईल याची काळजी राज्य शासनाकडून त्या विभागाकडून घेतली जाईल. त्याचबरोबर पाहू शकता सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे एकूण निधीमध्ये 16% अतिरिक्त इतकी वाढ ही करण्यात आलेली आहे. आणि या वाढीचा वापर जो आहे मुख्यतः उपकरणं असतील किंवा इतर सहाय्यक खर्चासाठी केला जाणार आहे. यामध्ये मासिक हप्त्यांमध्ये वाढ करण्यासाठी नाही, तर यामध्ये काय काय, तो 16% जो वाढ करण्यात आली आहे निधीमध्ये, यामध्ये हप्ता वाढला नसून यामध्ये घोषणा प्रकार आहेत. तर पाहूयात काय आहे. पहिलं टक्के आपण पाहिलं तर 1% निधी आरक्षण हा दिव्यांग बांधवांसाठी आहे. वार्षिक निधीचा 1% दिव्यांगांसाठी राखीव असेल. योजनांना स्थिर आर्थिक आधार जो आहे दिला जाईल, म्हणजे सगळ्या योजना त्या राज्य शासनामार्फत विविध योजना दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जातात, त्यासाठी या निधीचा वापर केला जाईल. एकूण निधी जी आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची यामध्ये 16%ची वाढ
करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या काही नवीन योजना असतील किंवा आत्ता चालू योजना असतील त्या योजनांवर अधिक खर्च करणं आता शक्य होणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू होणार. आपल्याला माहिती आहे गेल्या 4 ते 5 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संदर्भात माहिती दिली होती की दिव्यांगांसाठी स्पेशल वेगळी खास करून नवीन पोर्टल सुरू केली जाणार आहे, सुरू झालेली आहे. या अंतर्गत एकदाच KYC करून सगळ्या योजनांचा लाभ घेतला जाणार आहे. तर दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व योजना, कागदपत्र, सेवा ही एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्याची घोषणा हे करण्यात आली आहे. आणि या पोर्टलमुळे काय होणार आहे तर घरबसल्या तुम्ही ऑनलाईन कोणत्या योजनेसाठी ज्या विविध 14 योजना आहेत तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज जो आहे हा करू शकता. यामुळे तुम्हाला सारखे कागदपत्र जमा करायची आवश्यकता लागणार नाही आहे. त्याचबरोबर ज्या काही योजना दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आली आहेत त्याचा लाभ जलद म्हणजे लवकर मिळणार आहे. त्याचबरोबर पाहिलं तर आपण पाहू शकता आधुनिक उपकरणं जी आहेत ही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवण्यासाठी खालील आधुनिक उपकरणं जी आहेत ही मोफत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. या अगोदर सुद्धा जी काही उपकरणं आहेत नवीन तयार झालेली आत्ताची एकदम लेटेस्ट हे दिली जाणार आहेत. यामध्ये व्हीलचेअर असेल, श्रवणयंत्र असेल, हेअरिंग ॲड्स असेल, जयपूर फूट कृत्रिम पाय जो आहे हा दिला जाणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना, लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जावरील जे व्याज अनुदान आहे ते सुद्धा हे दिलं जाणार आहे. या बजेटमध्ये आर्थिक अधिवेशनामध्ये हा निर्णय घोषणा करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजावर अनुदान देण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. म्हणजे जे काही यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील जे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असतील त्या दिव्यांग बांधवांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जावर सुद्धा अनुदान मिळण्यासाठीची तरतूद या आर्थिक अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे. यामुळे काय होणार आहे तर स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळेल, कर्जाचा आर्थिक भार कमी होईल. त्याचबरोबर दिव्यांगांमध्ये उद्योजकता ही वाढणार आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये काय काय घोषणा झाल्या पुन्हा एकदा शेवटी संकल्पामध्ये निष्कर्ष म्हणजे यामध्ये सारांश आपण पाहून घेऊयात की अर्थसंकल्पामध्ये घोषणा दिव्यांगांच्या अपेक्षा ह्या काही प्रमाणात पूर्ण करतात. मात्र पाहू शकता मासिक अनुदानात विशेष वाढ करण्यात आली नाही. ज्या पद्धतीने यामध्ये निराधार बांधवांसाठी अनुदानामध्ये वाढ झाली आहे मात्र त्यावेळेला दिव्यांग बांधवांसाठी 2500 जी वाढ झाली होती ती सेम राहणार आहे. त्यामध्ये विशेष अशी वाढ जी आहे ही करण्यात आलेली नाही आहे. तरी निधी वाढ, नवीन पोर्टल, आधुनिक उपकरणांची उपलब्धता यामुळे दिव्यांगांच्या कल्याणाला बळ मिळेल. जर 1% आरक्षित निधीचा योग्य वापर झाला तर नक्कीच दिव्यांग बांधवांसाठी हा अर्थसंकल्प आर्थिक अर्थसंकल्पामध्ये जे काही निर्णय घेण्यात आले आहेत त्याचा फायदा होणार आहे. तर या पद्धतीने आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे दिव्यांग बांधव असतील त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत इतर योजनांचे लाभ घेणारे सगळे बांधव असतील यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये एक अनुदान वाढीचा निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विशेष अनुदान वाढ सुद्धा झाली आहे. यामध्ये उपकरणं खरेदी असतील किंवा इतर गोष्टींसाठी हा खर्च केला जाईल. त्याचबरोबर आता हे जे अर्थसंकल्प आहे आर्थिक अधिवेशन आज पूर्ण झालं असून याची घोषणा झाली असून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मार्च महिन्यासाठीचा जो हप्ता आहे हा जमा करण्यासंदर्भात सुद्धा अधिकृत घोषणा GR किंवा पोर्टलवर अपडेट परिपत्रक जारी केले जाईल आणि त्यानंतरनं पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्यासाठीचा हप्ता सुद्धा जमा होईल. मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यापासून कदाचित एप्रिल महिन्यापासून निराधार बांधव जे आहेत इतर निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक असतील, विधवा महिला असतील यांच्यासाठी 1500 वरून 2000 रुपयाची पेन्शन जे आहे दरमहा दिली जाणार आहे. नक्की पुढे जे अपडेट आहेत या संदर्भातला विस्तारित शासन निर्णय अर्थसंकल्पामध्ये ज्या काही घोषणा झाल्यात त्या घोषणांचा विस्तारित असा शासन निर्णय लवकरच अधिकृतरित्या जारी होईल. त्यावेळेला सुद्धा डिटेलमध्ये सगळी अपडेट आपण असेच व्हिडिओ घेणार आहोत. तर या संदर्भातल्या निराधार बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठीच्या सगळ्या योजना संदर्भातल्या अशाच महत्त्वाच्या अपडेट
दररोज मिळवण्यासाठी मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.